सर असायचे तर 6 महिने जायचे अशा परिस्थितीमध्ये. आणि वडील म्हणाले की मला चेअरमन पद दिले. सगळे माझे शिक्षक आले आणि वडिलांना सांगितलं की तुमची मुलगी एवढी हुशार आहे, कोलाड केंद्रामध्ये पहिली आली तर तिला सायन्स वगैरे करायचंय, डॉक्टर व्हायचं आहे, तर पुढच्या शिक्षणाला चांगल्या शाळेत टाकलं. इकडे इमारतीचा पत्ता नाही, सरांचा पत्ता नाही, कसं काय होईल? वडील म्हणाले नाही, चेअरमनचीच मुलगी जर हायस्कूलला टाकली तर मी कुठल्या अधिकाराने माझ्या गाववाल्यांची मुलं शाळेत पाठवा म्हणून सांगू. म्हणून त्यावेळी वडिलांनी माझं म्हणजे नुकसान झालं नाही. ते सोमजाई बातेची कृपा झाली. आज मी सगळ्या क्षेत्रात उत्तम कामगिरी करते. इथं ठेवल्यानंतर 10वीला माझ्या आधी राकेश धनवी, आज मी कालच त्याची आठवण काढली, अतिशय हुशार मुलगा, अतिशय बुद्धिवान मुलगा, तो एकटा पास झाला होता 10वीला. आणि नंतर मी आणि माझा काकीचा, आता तो हयात नाही आहे, मामा संतोष देशमुख, आम्ही दोघं पास झालो. आणि मग हळूहळू 0% ग्रँट, नंतर मग एक मुलगा पास झाला म्हणून थोडीशी, मग 2 मुलं पास झाली म्हणून अशी ग्रँट मिळत गेली. आणि त्यानंतर मग हळूहळू मुलं वाढायला लागली, रिझल्ट लागायला लागले आणि मग या इमारतीचा पाया, अशी ही सगळी पद्धत. त्यावेळेला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही 8वी 9वी 10वीचं शिक्षण घेतलं. पण वडिलांना सांगितलं मला डॉक्टर व्हायचं होतं, आता काय करणार, तुम्ही मला इकडे टाकलं. आणि मग 10वी पास झाल्यानंतर 10वीला पण मी आपल्या हायस्कूलमध्ये पहिली आले. माझे शिक्षक होते शेंडकर सर, विलास देशमुख सरांना मी खरंच आजच्या दिवशी अतिशय नम्रतेने वंदन करते. कारण देशमुख सरांमुळे सुद्धा हे हायस्कूल टिकलं. कारण वडील असतील माझे चेअरमन पदावर, त्यांची नोकरी होती, भाऊ असतील त्यांच्या कामात, पण इथं हायस्कूलमध्ये जे खऱ्या अर्थाने झगडत होते ना सर, ते विलास देशमुख सर. आज मी त्यांची विद्यार्थी, त्यांचा अभिमान वाटतो की असे शिक्षक त्यांनी जे केलंय ना, म्हणजे इथं प्रत्यक्ष फील्डवर काम कोण करत होतं, तर विलास देशमुख सर करत होते. त्या सरांना टिकवणं, माझे आई वडील शिक्षक असल्यामुळे 500 रुपये पगार काय परवडणार, घाटावरून शिक्षक येत होते. माझे आई त्यांना जेवू घालायची. दोन देशमुख सरांच्या घरी ते शिक्षक जेवायचे, आमच्या घरी जेवायचे, पण त्यांना टिकवून ठेवले. आणि इतक्या प्रतिकूल हे हायस्कूल आता जे दिसतंय ना, हे उभं करण्यासाठी ह्या मंडळींनी जे हे केलंय ना, जो त्याग केलाय ना, ते भाऊंना सलाम. प्रतापांना इथे आहेत माझे वडील यादव देशमुख, बाबा देशमुख सर, विलास देशमुख सर यांना खरंच आजच्या दिवशी मानवंदना द्यायला पाहिजे. त्यांच्याच या प्रतिकूल आणि त्यांच्या स्ट्रगल मधून हायस्कूल उभा आहे. आणि त्याचं सगळं विद्यार्थी म्हणून मी इथं उपस्थित. आता माझं शिक्षण बघा, पुढे जाऊन 10वी पास झाल्यानंतर मी 11वीला मेंदळे हायस्कूलला कॉलेजला गेले, तिकडे कॉलेज झालं. तिकडेही मी 12वीला पहिली आले, खेडेगावातून गेलेली मुलगी. कारण सर मी भेटले होते ते त्यावेळेला देशमुख सर माझे सर होते, त्यानंतर आपले विलास देशमुख सर गावातले, त्यानंतर शेणकर सर होते, पवार सर होते, कामटे सर होते. नाईट क्लास घ्यायचे ते आमच्या घरून, आमची भावंड आम्हाला नाईट क्लासला बसून खायची बाजूला आणि आमचा अभ्यास पूर्ण करून घेतला. थोरात सर जे थोडके सर होते ना, पण ते खूप मेहनतीने आमचा अभ्यास करून घेतला आणि आम्हाला चांगले पर्सेंटेज मिळाले. मग 12वीला पण मी इथून जाऊन शेडवळ गावातली मुलगी, ब्राह्मण आणि याच्या समाजातून जाऊन 12वीला मी तिकडे अख्ख्या एवढ्या कॉलेजमध्ये 2 नंबरने पास झाले. तिकडे सत्कार झाला, मेंद्रे सरांचे असतील ते झालं. म्हणजे ह्या गावाला, ह्या शेडवळ गावाला ना बुद्धिमत्तेचा आणि कलेचं वरदान आहे. इथं बसलेले जे सगळे आदिवासी बांधव आहेत, माझे भावंड आहेत, देशमुख समाज आहे, आगरी कोळी समाज, जेवढे सगळे आहेत ना, त्यांना एक वरदान आहे, बुद्धिमत्तेचं वरदान आहे, कलेचं वरदान आहे. इथून सगळे नामांकित लोक होऊन गेलेले आहेत. आज विठीभाऊंची मुलं बघा तर जज आहे, मोठ्या पदावर, प्रतापांची मुलं आहेत तर सगळे उच्च पदावर आहेत. गावातली इथं मी आता समोर दिसते त्यांची, इथं व्यासपीठावर जेवढे लोक बसले त्यांची मुलं उच्च शिक्षण चांगली घेत आहेत. आणि मला असं वाटलं की हा कार्यक्रम, माझे वडील हेमंत देशमुख असताना, हेमंत देशमुख अशा समाज कार्यामध्ये प्रत्येक ह्याच्यात असायचा, आदिवासींच्या ह्याच्यात. त्याचं अपघाती निधन झालं आणि एक माझी नोकरी, मुख्याध्यापकाचं पद आणि सासरवासी म्हणून मग आता ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, सगळ्यांच्या मिळून हे हा वारसा चालू ठेवला पाहिजे. माझं पहिलं पुस्तक, मी कवयित्री आणि लेखिका म्हणून लिहित असते. माझं उज्ज्वल काव्य संग्रह पहिलं प्रसिद्ध झालं, स्नेहा अमरेताई, जिने आम्ही खेडेगावातून गेल्यानंतर हे कला काय असते, बोलणं काय असतं, डान्स करणं काय, माझा माय मराठी अल्बम
मगाशी कोणीतरी सर्वगुण संपन्न असा उल्लेख केला, तर माझा ताई बरोबर, स्नेहाताई आंबे बरोबर डान्सची आवड इथपासूनच होती. स्वाध्यायाचे कार्यक्रम मी स्वतः बसवायचे, आपले नंबर आलेले आहेत. माय मराठी अल्बम रिलीज झालेला आहे त्यावेळेला. मला मराठी पिक्चरची ऑफर सुद्धा आली होती ताईच्या वतीने. स्नेहाताईने जो कोरिओग्राफर बोलवला होता त्यांनी ती सुद्धा. पण आपले एक संस्कृती आणि घरांची, आपण त्या क्षेत्राकडे वळलो नाही. मग संस्कारी काय करायचं, काहीतरी करायचं आपलं ते देशमुख आणि आपल्या शेणवईचं जे आहे बुद्धिमत्ता, मग इकडे वळले. कवयित्री आणि लेखिका क्षेत्राकडे वळले आणि ताईने आम्हाला व्यासपीठ दिलं रोहा तालुक्यामध्ये. स्नेहाताईने शिकवलं आम्हाला, उभं राहिलं तिथे आम्हाला स्टेज दिला तिच्या कार्यक्रमामध्ये. स्पंदन संस्थेचे आम्ही सदस्य होतो आणि तिथं शिकलो. अशा पद्धतीने माझं उज्ज्वल काव्यसंग्रह पहिलं प्रसिद्ध झालं स्नेहा आंबे यांच्या कार्यक्रमामध्ये जागतिक पहिला दिनाच्या दिवशी. दुसरं शब्दबंध हे काव्यसंग्रह आहे आणि माझ्या वडिलांचे श्राद्ध येत आहेत. आता मी भाऊंना पार्श्वभूमी सांगितली. आता 18 जुलैला श्राद्ध येतील. त्या श्राद्धाच्या दिवशी यशोगाथा यशवंताची असं मला त्यांच्यावर आधारित पुस्तक लिहायचं आहे आणि त्याला हायस्कूलला त्यांनी केलेलं काम भाऊंबरोबर ही सगळी पार्श्वभूमी आहे. म्हणून मी सरांची चर्चा केली आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. इथून पुढे मगाशी झावरे भाऊ बोलले की ह्या शाळेतून जाणारे विद्यार्थी, माझे विद्यार्थी परत मागे वळून बघत नाही. तर आता आपण प्रत्येकाने हे जे भावंड आहेत माझे, आपले प्रतापण्णा असतील, विधिभाऊ असतील, या मार्गदर्शक ज्यांनी अनुभवाचे बोल त्यांच्याकडे आहेत, अनुभवाची शिदोरी त्यांच्याकडे आहे, त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊया आणि आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि आपल्या गावाच्या विकासासाठी असे जे माझे विद्यार्थी आहेत, कलाकार आहेत, बुद्धिवार आहेत, त्यांना एकत्र आणूया आणि आपल्या गावाचं नाव लौकिक कसं होईल यासाठी आपण प्रयत्न करूया. त्यानंतर आदिवासी बांधव, आपल्या आता हायस्कूलमध्ये बहुतेक 40% आदिवासी मुलं असतील, तर त्यांचाही अभिमान करण्यासारखंच आहे. आज आदिवासी बांधवांनी एकत्र आलं पाहिजे. मग भाऊ जास्त शेणवईच्या कार्यामध्ये आदिवासी यांच्यावर जास्त जीव होता. तर मी आज कवयित्री म्हणून, हेमंत भाऊची आठवण म्हणून आदिवासींसाठी लिहिलेली कविता. मी 5 भाषांमध्ये कविता लिहिते सांगते. मालवण भाषेमध्ये माझ्या कविता आहेत, आदिवासी भाषेमध्ये कविता आहेत, हिंदी भाषेमध्ये कविता आहेत, मराठी भाषेमध्ये कविता आहेत आणि आगरी कोळी भाषेमध्ये बोलते. मी जिथे काम करते भागीरथी खाला, तिथे आगरी कोळी समाज आहे. तर तिथे आपले असे उपक्रम घेत असते तर मी त्यांच्यासारखी ओघवत आगरी कोळी भाषा बोलते, सगळं छान. तर मी आजच्या कवयित्री म्हणून आदिवासींची एक लिहिलेली कविता आहे. त्या कवितेची पार्श्वभूमी अशी आहे की आदिवासी काबाड कष्ट करत होते खूप आणि त्यांची मुलं शिकलेली नव्हती, त्याच्यामुळे सतत राबण हेच त्यांच्या आयुष्यात. तर आता सरकारच्या योजना आल्या, पण मुलांना शिकवलं पाहिजे, मुलांना शाळेत घातलं पाहिजे. आता त्या आदिवासी भगिनी म्हणतात की आमची मुलं आता शाळेत जायला लागले, त्याच्यामुळे आम्हाला सुखाचे दिवस येतील, आमची मुलं नोकरी करतील आणि आमच्या आयुष्याला सुख येईल. अशा एक ह्या भाऊंच्या बरोबरीने, प्रतापण्णाच्या बरोबरीने, ह्या बांधवांच्या बरोबरीने काम करणाऱ्या हेमंत देशमुखांचं स्मरण म्हणून